नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज मस्तपैकी सोयाबीन चिल्ली रेसिपी बनवत आहोत. चला मग किचनमध्ये सोयाबीन चिल्लीसाठी काय काय लागतं बघायला. सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी आपण स्वच्छ सोयाबीन अशी भिजत घालून धुवून घेतलेले आहे. 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. थोडंसं पाणी ठेवलेलं आहे त्यात. आता त्यात आपण प्रथम मिरची पावडर थोडीशी, मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा, 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट. आता आपण सर्व मस्त मिक्स करून घेऊया. आपले सोयाबीन छान कोटिंग झालेले आहे. आपण तेल तापायला ठेवलेलं होतं त्याला सोडून घेऊया. या पद्धतीने आपण एक एक सोडून घेणार आहोत. पाहू शकता छान असे दिसत आहे. कोटिंग खूप छान आलेली आहे. आपले सोयाबीन छान क्रिस्पी झालेले आहे. आता आपण काढून घेऊया. याच पद्धतीने पुढील सोयाबीन आपण सोडून घेऊया. छानपैकी आपले सोयाबीन फ्राय झालेले आहे. छान कुरकुरीत झालेले आहे. आता आपण ग्रेव्ही तयार करायला घेऊया. त्याच पॅनमध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे. त्याच पॅनमध्ये मी लसूण घालून घेत आहे. सर्वप्रथम कांदा, छोटा कट केलेला कांदा, गाजर, अर्धा असा मोठा कट केलेला कांदा, मोठी कट केलेली सिमला मिरची घालून घेतलेली आहे. आपण 1 सिमला मिरची घातलेली आहे. थोडीशी मिरची पावडर घालून घेत आहे. काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर चिली सॉस, 1 चमचाभर टॅमॅटो सॉस, 1 चमचा सोया सॉस. आता पाणी घालून घेणार आहोत आपण लगेच. फ्रूट कलर थोडासा, कॉर्नफ्लॉवरचं पाणी जसं लागेल तसं 1 चमचाभर पाणी घालून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं. छानपैकी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण त्यात सोयाबीन ॲड करून घेऊया. खूप छान दिसत आहे, बघू शकता. खूप छान प्रकारे आपली सोयाबीन चिल्ली तयार आहे. टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे. कलरही खूप छान आलेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. कशी वाटते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या अश्विनी रेसिपीला नक्की भेट द्या. चला तर मग बाय सर्वांना.